देशाच्या सीमा सुरक्षेबाबत केंद्र सरकारनं मंगळवारी संसदेत एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक आकडेवारी सादर केली। सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार 2014 पासून आतापर्यंत भारताच्या चीनशी लागून असलेल्या सीमांवरती घुसखोरीचा एकही प्रकार नोंदवण्यात आलेला नाही। ड्रॅगनच्या सीमेवरती सुरक्षा यंत्रणांना मोठं यश मिळाल्याचं यातून स्पष्ट होत आहे। मात्र दुसरीकडे पाकिस्तान आणि बांगलादेशसह इतर शेजारील देशांच्या सीमांवरून घुसखोरीचं सत्र अद्यापही सुरूच असल्याचं समोर आलेलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 10 वर्षात पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूटान या देशांच्या सीमांवरून घुसखोरीचे मोठे प्रयत्न झाले आणि या काळामध्ये सुरक्षा दलांनी सतर्कता दाखवत तब्बल 23,926 घुसखोरांना अटक केलेली आहे। 2014 पासूनची भारतात घुसखोरी करणाऱ्यांची आकडेवारी पाहायची झाल्यास त्यावर एक नजर टाकू तर 2025 मध्ये नोव्हेंबर पर्यंतच्या आकडेवारीपर्यंत जाण्याआधी घुसखोरांना अटक झालेली होती। 2014 पासून भारत बांगलादेश सीमेवरती 18,851 घुसखोरांना अटक करण्यात आली। भारत म्यानमार सीमेवरती 1,165 घुसखोर पकडले गेले। भारत पाकिस्तान सीमेवर 556 घुसखोरांना अटक करण्यात आली। भारत नेपाळ भूतान सीमेवर 234 घुसखोरांना अटक करण्यात आली। तर 2025 मध्ये नोव्हेंबर पर्यंतच्या आकडेवारीवरूनही भारतात घुसखोरीचे प्रकार सुरूच असल्याचं दिसून येत आहे। दरम्यान एकूणच जर या संपूर्ण आकडेवारीवरती आपण नजर टाकली तर भारत बांगलादेश सीमेवरती आतापर्यंत अटक झालेले आणि त्यांची संख्या आपण पाहतो आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।